तर आजचा हा अयोध्या दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून एक प्रकारे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती अधिक प्रखर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय का, या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे। आपले प्रतिनिधी या सगळ्याचा आढावा आपल्याला घेणार आहेत। शरयू तीरावरून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी। लक्ष्मण, शरयू तीरावरची महाआरती जी आधी उद्धव ठाकरे यांनी केलेली होती, आज नेतृत्व बदललेलं आहे आणि ज्यांच्याकडे शरयू तीरावरच्या महाआरतीचं नेतृत्व होतं, ज्यांनी हे सगळं नियोजन करायचं होतं, ते आता मुख्यमंत्री बनून तिथं आरतीसाठी येणार आहेत। किती सगळं बदललेलं आहे राजकारण सुद्धा आणि तिथली परिस्थिती सुद्धा। विलास, शरयू नदीच्या तीरावरती आपण आहोत आणि शरयू नदीच्या तीरावरती अशा स्वरूपाचा भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे। नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर विशेषतः या व्यासपीठाची या स्टेजची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याची पाहणी आता नाशिकचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख असतील, त्याचबरोबर महानगर प्रमुख असतील, त्यांच्याकडनं केली जाते। ज्याप्रमाणे विलास आपण म्हणाला की एक हिंदुत्वाचा नारा देण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे। विलास, आपल्याला आठवत असेल 10 महिन्यांपूर्वी याच तीरावरून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला होता आणि प्रथमच महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं। याच व्यासपीठाचा जो भाग आता आपल्या समोर दिसतोय त्याच ठिकाणी त्यावेळेला एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरेंसोबत होते, मात्र त्याच वेळेला त्यांच्यामध्ये काही शाब्दिक जो वाद होता तो याच ठिकाणी झाला आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे जे आहे ते याच व्यासपीठावरून मागे सरकले होते आणि पुढच्या बाजूला जे आहे ते संजय राऊत आले होते। असा सगळा वाद जो आहे तो समोरून ज्यावेळेला आम्ही वृत्तांकन करत होतो त्यावेळेला हा भाग जो आहे तो इथेच टिपला होता आणि त्याच वेळेला कुठेतरी बंडाची या ठिकाणी किनार जी होती ती पाहायला मिळाली। पहिल्यांदा बंडाचं जे काही थिंगी पडली ती याच शरयू नदीवरून पडली। याचं कारण असं होतं की हिंदुत्वाच्या मुद्द्याला प्रथमच एक उद्धव ठाकरे यांनी हात घातला होता आणि ते भाजपला फारसं जड गेलं होतं आणि त्यानंतरच या सगळ्या प्रकरणानंतर जिव्हारी लागल्यानंतर हे सगळे डावपेच आखले गेले आणि शिंदेगड जो आहे तो वेगळा केला गेला आणि त्याच नंतर पुन्हा एकदा याच तीरावरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती करून भाजपला एक मोठा भाजपच्या माध्यमातून ठाकरे सरकारला एक मोठा शह देण्याचा प्रयत्न जो आहे तो या शरयू नदीच्या तीरावरून केला जाणार आहे। कारण हिंदुत्वाचा मुद्दा सध्या देशामध्ये गाजतोय आणि याच मुद्द्याला धरून या शरयू नदीच्या तीरावरती ही महाआरती होणार आहे। आपल्यासोबत पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत अजय बोरस्ते आहेत। दादा, कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय? गेल्या वेळेला ज्या वेळेला उद्धव ठाकरे होते त्यावेळेला नियोजन आपल्याकडे होतं, आताही नियोजन आपल्याकडे आहे। आपण बघतात की अत्यंत भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारलेला आहे। साधारण असा 150 फूट आणि 30 फूट हा स्टेज आहे। इथे पहिल्या फ्रंट रांगेमध्ये किमान एक जे प्रमुख मंत्रीगण आहेत त्यांना इथे पूजा करण्याची सोय आहे आणि सर्व आमदार आणि खासदार हे अयोध्येत दाखल झालेले आहे। एक वेगळ्या पद्धतीचा जोश शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे। अर्थात अयोध्या म्हटली की ती ऊर्जा आलीच, परंतु नाशिकहून आलेली ट्रेन आणि आता बघा हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। पहाटे 5 वाजता आलेत, पण उठून शरयूच्या तीरी आंघोळीला आलेत। सगळ्यांमध्ये एक वेगळा जोश आहे आणि जोश एवढाच आहे की रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आहे। प्रभू रामचंद्राचं शिवधनुष्य शिवसेनेला मिळालेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की हा जो जोश आहे हा जोश आपल्याला पुढे तर दिसेलच आणि ही शरयूची आरती, या पवित्र शरयू मातेची आरती निश्चितपणे एक वेगळी ऊर्जा नाशिककरांना देईल याबद्दल मला खात्री आहे। आपण बघतोय हे सगळे शिवसैनिक जे आहे ते महाराष्ट्रभरातून आलेले आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये भगवा ध्वज आहे, जय श्रीरामचा नारा या ठिकाणी दिला जातोय। शरयूच्या तीरावरती अशाच प्रकारचा रामनामाचा जयघोष जो आहे तो संध्याकाळी देखील होणार आहे आणि त्याची ही भव्य दिव्य अशा स्वरूपाची तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे स्पॉटलाईट लावण्यात आलेले आहे, आकर्षित करतील अशा स्वरूपाचं हे सगळं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। तर ह्या सगळ्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांना, मान्यवरांना उभं राहण्यासाठी देखील एक मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि आज संध्याकाळची या ठिकाणची आरती निश्चितपणे एक हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी शिंदे गटाला एक मोठा आदर असेल आणि भाजपला जे काही गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंनी याच शरयूच्या तीरावरून हिंदुत्वाच्या माध्यमातून एक आव्हान दिलं होतं त्याला शह दिला जाईल आजच्या या सगळ्या आरतीतून। विलास।